नमस्कार फ्रेंड्स. आज आपण माझ्या किचनमध्ये अशी घडीची खुसखुशीत बट्टी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि सोबतच आंबट गोड वरण ते पण मस्त तिखट आणि झणझणीत असं बनवणार आहोत. तर बट्टी बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, मस्त अशी लेअरवाली बनली आहे. आपल्या घरच्याच पिठामध्ये, घरच्या साहित्यात अशी ही खमंग दाल बट्टी आपण बनवणार आहोत. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब. तर इथे 1 वाटी भरून मी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ ही आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊ. तर इथे मी डाळ ही धुवून घेतलेली आहे. आता ह्या डाळीमध्ये 1.5 ग्लास मी पाणी टाकत आहे. 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 टोमॅटो हे असे कट करून मी टाकत आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण ही डाळ आता शिजायला ठेवणार आहोत. 3 ते 4 शिट्या आपण ह्या कुकरच्या घेऊ. तो डाळ शिजते तोपर्यंत आपण बट्टीसाठी लागणारं पीठ हे मळून घेणार आहोत. तर इथे मी ताट घेतलं आहे आणि जवळपास 2 मोठ्या वाटी भरून हे पीठ मी घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मोठी अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे. बारीक रवा टाकल्यामुळे बट्ट्या ह्या खूप खुसखुशीत नरम अशा बनतात. आणि त्याच्यासोबत मी हे 1 चमचा जिरा वाटून घेतलं होतं आणि हे वाटलेलं जिरा टाकायचं आहे. 1 चम्मच इथे ओवा असं हातानेच आपल्याला क्रश करून टाकायचं आहे. त्याच्यामुळे बट्टी ची चव आणि वास हा खूप छान येतो. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी इथे हळद टाकते आहे. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकायची. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण मिक्स केल्यावर 2 ते 3 चम्मच तेल हे गरम करून टाकायचं आहे. त्याच्यामुळे बट्टी ही खुसखुशीत आणि मस्त नरम अशी बनते. तर हे तेल मी टाकून घेतलं आहे. आता आपण थोडं-थोडं पाणी टाकून पीठ हे घट्ट असं मळून घेणार आहोत. बट्टीसाठी पीठ हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्ती पातळ करायचं नाही. तर हे अशा प्रकारे आपण पीठ हे मळून घेत आहोत. जेव्हा आपण घरच्याच पिठामध्ये बट्ट्या करतो, तर ह्याच्यामध्ये आपण रवा हा टाकला तर बट्ट्या छान होतात. नाहीतर मग बट्टीसाठी लागणारं पीठ हे आपल्याला बाहेरून दळून आणावं लागतं, जाडसर असं. तर आपण हे घरच्याच पिठामध्ये बट्ट्या करत आहोत. तर बघू शकता फ्रेंड्स, इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता 5 ते 10 मिनिटं आपण हे पीठ असंच रेस्ट व्हायला ठेवू. तर 5-10 मिनिटानंतर आता आपण बट्ट्यासाठी गोळे असे हे तोडून, तर आपल्याला मस्त लेयरच्या घड्याच्या बट्ट्या बनवायच्या आहे. तर आपण हे जे गोळे आहे ते लाटून घ्यायचं आहे असं. खूप जास्ती मोठ्या पोळ्या पण आपल्याला लाटायच्या नाही. थोडंसं लाटून ह्याच्यामध्ये आपण तेल लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण तेल लावून ही पोळी अशी फोल्ड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे गोळा जो आहे मस्त असा बनवून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे बनवण्यामुळे बट्ट्या ह्या छान अशा लेयरच्या मस्त बनतात. तर बघू शकता फ्रेंड्स, हे असं छान गोळा आपण तयार केला आहे. आणि अशाच प्रकारे आपण बट्टीसाठी हे सगळे गोळे मीडियम साईजचे तयार करून घेणार आहोत. गोळे हे खूप जास्ती मोठे पण नाही आणि छोटे पण नाही करायचे. मीडियम साईजचे केले तर ते छान पटकन शिजूनही जातात. तर हे अशा प्रकारे आपण थोडीशी पोळी लाटून त्याचं असं घडी करून तेल लावून छान गोळा बनवून घेत आहोत. हे अशा प्रकारे बनवल्यामुळे बट्ट्या ह्या खूप छान बनतात. तरी ते आपण सगळ्या बट्ट्याचे जे गोळे असतात हे तयार करून घेऊ. आता हे ज्या आपण बट्ट्या तयार केल्या आहे, गोळे तयार केले आहे, हे मी एका इडली पात्रामध्ये आपण टाकून हे शिजवून घेणार आहोत. तर ह्या प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे बट्ट्याचे गोळे हे चिकटणार वगैरे नाही.
तेल लावून आपण हे गोळे ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि इडली पात्रामध्ये मी आधीच पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यावर आपण हे स्टँडमध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही इडली पात्राच्या ऐवजी दुसऱ्या भांड्यात सुद्धा हे वाफवून घेऊ शकता. तरी ते मी हे स्टँड टाकून घेत जवळपास 15 ते 20 मिनटं मीडियम हीटवर आपण ह्या बट्ट्या वाफवून घेणार आहोत. इकडे डाळ आपली छान शिजली आहे. आता आपण ह्या डाळीचं छान असं आंबट गोड असं वरण करून घेणार आहोत. तर मी कढईमध्ये जवळपास 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं आहे. आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. तेल चांगलं गरम झाल्यावरच आपण फोडणी द्यायची आहे. तर वरणाला छान अशी फोडणी बसली की डाळ ही खूप टेस्टी बनते. जिरा टाकला आहे आणि 1 मोठा चम्मच भरून अद्रक आणि लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. काही कढीपत्ते टाकते आहे मी ह्याच्यामध्ये. बट्टीच्या डाळीत कढीपत्ते खूप छान लागतात आणि 1 छोटा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे. हे छान असं सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊ. थोडीशी हळद टाकते. 2 मोठे चम्मच भरून लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे. डाळ ही आपल्याला मस्त झणझणीत तिखट बनवायची आहे. त्याच्यामुळे आपण तिखट आणि मसाला योग्य प्रमाणात टाकून घ्यायचा आहे. 2 चमचा भरून मी मसाला टाकला आहे. हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 ते 3 चम्मच खोबरं बारीक केलेलं टाकत आहे. याच्यामुळे बट्टीच्या वरणाची टेस्ट ही खूपच छान येते. आणि थोडंसं हिंग टाकत आहे. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. आणि डाळ ही शिजलेली मी कढईत टाकून घेतली आहे. बघू शकता फ्रेंड्स, खूपच छान ही डाळ इथे तयार होते ह्या पद्धतीने केली तर. तर आपल्याला आता केवढी थिकनेस पाहिजे, पातळ, जाड, तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी हे गरम करून टाकायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे. आणि 1 ते 2 चम्मच भरून मी इथे गूळ टाकते आहे. आपण आंबटपणासाठी डाळीमध्ये 2 टोमॅटो टाकले होते. तुम्हाला हवं तर तुम्ही चिंचही टाकू शकता. तर इथे छान असं हे मस्त आंबट गोड वरण तयार झालेलं आहे. हे वरण बट्टीसोबत खूपच टेस्टी लागतं फ्रेंड्स. तर तुम्ही हे वरण अशा प्रकारे बनवा. तर इथे वरण हे छान तयार झालं आहे. आपल्याला बट्टीसाठी लागणारी डाळ मस्त अशी तयार झालेली आहे. आणि आता आपल्या बट्ट्या पण छान वाफल्या गेल्या आहेत. तर हे इडलीचं पात्र थंड झाल्यावर आपण ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर इथे बट्ट्या आपण काढून घेत आहोत आणि चाकूने आपण ह्या बट्ट्या अशा कट करून घेणार आहोत. बट्ट्या ह्या खूप जास्ती लहान पण नाही करायच्या आणि खूप जास्ती मोठ्या नाही. मीडियम साईजमध्ये ह्या बट्ट्या कट करून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपण बट्टी कट करून घेत आहोत. बघू शकता फ्रेंड्स, मस्त असे हे वाफल्या गेल्यामुळे बट्ट्या ह्या एकदम सॉफ्ट झाल्या आणि छान कट होत आहेत. मध्येपर्यंत ह्या शिजून गेलेल्या आहेत. तर ह्याचा परफेक्ट टायमिंग हा 20 मिनटं आहे. 20 मिनटं कमी गॅसवर या बट्ट्या शिजवून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपण ह्या कट करून घेतलेल्या आहेत. तेल इथे गरम व्हायला ठेवलं आहे आणि तेल हे छान गरम झाल्यावर आपण ह्या कट केलेल्या बट्ट्या ह्याच्यामध्ये टाकून मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपण बट्टी कट केली आधीच, त्याचे लेयर्स अशा सुटता आहेत. ह्या पद्धतीने आपण बट्ट्या बनवल्या तर खरंच त्या खूप मस्त अशा बनतात. त्यांना छान असं लेयर येतो आणि खुसखुशीत अशा बट्ट्या या तयार होतात. तर आपण असं हे गोल्डन कलर येईपर्यंत बट्ट्या तळून घेत आहोत. तर अशा प्रकारे ह्या बट्ट्या तळून घेतल्या आहे.